डायरेक्ट वाईट मध्ये चालतो. हा काय झालं. सबस्क्राईब करा, शेअर करा. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये साहिल कोपकर व्लॉग्स मध्ये. तर आज एक मी चॅलेंज घेऊन आलो शौर्यानी त्याच्यासोबत. ह्या ज्या मांडलेल्या वस्तू आहेत त्यांच्याबद्दलच चॅलेंज आहे. चॅलेंज असणार आहे मेमरी टेस्ट चॅलेंज, ज्याच्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत हे एका लाईनीमध्ये लावलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये 30 सेकंद दिले जातील बघून घ्यायला की कोणती वस्तू कुठे आहे, काय कसं आहे. आणि 30 सेकंद डोळे बंद करायचे मॅक्झिमम. एक परत 30 सेकंद डोळे बंद करायचे, परत 30 सेकंद. 3 सेकंड नाही नाही 30 सेकंड मग सगळं समजल. म्हणजे 3 सेकंद बघायचं आणि डोळे बंद करायचे. ठीक आहे. 3 सेकंद बघायचे, टायमर लावणार, 3 सेकंद फक्त बघायचं. चल आपण 5 सेकंद टाइम ठेवूया ना. 5 सेकंद, 5 सेकंद फक्त बघायचं. 5 सेकंदानंतर परत डोळे बंद केले ना की 10 सेकंद डोळे बंद ठेवायचे. म्हणजे भाई तो विसरलाच पाहिजे की कोणती वस्तू कुठे आहे. 10 ते 15 सेकंद पकडून चला. काय सारखा ह्याचा वास घेतो रेसलिंगचा. सो इथं वस्तू कोणत्या कोणत्या मी सांगतो. टायर आहे, हा स्ट्रायकर आहे कॅरमचा. डोळे बंद केले ना ओल्ड, तर मग मिक्स करणार असे. हा मग तेच सांगितलं मी. त्याच्यानंतर ओल्ड पत्ता आहे, पॅकेटचा आहे. हे मोबाईल होल्डर आहे, परत वॉच आहे, वॅसलिन आहे, नवीन एक पत्ता आहे उनोचा. नंतर शार्पनर अँड कलर पेन्सिल आणि डॉलर आहे 10चा. ठीक आहे. या वस्तू आहेत, टोटल 11 वस्तू आहेत. सो पहिला आपण ट्राय करूया स्टोन पेपर सीझन. ओके, एक काम करूया, असं करूया म्हणजे समजेल ना कोण. कमी की मेजॉरिटी, कमी की मेजॉरिटी नाही. इकडे आता स्टोन पेपर सीझन आपल्याला. स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर. मतलब पहिला हा आहे, नंतर मी आहे आणि नंतर हाय. कारण का मी सुटलो नंतर तू लास्टला सुटला ना लवकर लवकर, असा विषय आहे. सुटलं तसं गेम ठेवला, असं नाही की हे झालंय. ओके, सो सुरुवात करूया आपण पहिला शौर्यापासून. पहिला अरेंज करा व्हिडिओ. सो गाईज, आता आपण काय करूया माहितीये का, पहिला अरेंज करूया. मी डोळे बंद करतो तसं. तो डोळे बंद करतो पर्यंत आम्ही अरेंज करतो. ठीक आहे, उघड. 1 मिनिट. हा 5 सेकंदाचा ना. 1 2 3 उघड. टायमर लावलाय मी स्टॉपवॉच. बघतो एक 5 सेकंदाचा. स्टॉप. जास्त झालं पण ठीक आहे. आता मी मिक्स करेन परत एकदा. मलाच ना माहिती कोणतं आहे. आता मी जे फोटो काढेन ना त्याच्यातच लक्षात राहणार आहे मी कुठल्या वस्तू कुठे फिरवल्या. ठीक आहे. सो त्याचा टायमर बऱ्यापैकी झालाय. सो उघड शौर्य. कोणती वस्तू कुठे आहे ते तुला बघायचं. काही माझं पण डोकं देत नाही की नेमकं काय होतं आणि कुठे होतं. मेमरी टेस्ट चॅलेंज ब्रो खतरनाक. एक तर आम्ही झोपून उठलोय त्याच्यामुळे मेमरी टेस्ट चॅलेंज खतरनाक आहे हा. झोपेतून उठल्यानंतरचा चॅलेंज बोलू शकतो आपण त्याला. मग तू बघू ना तू किती खेळू शकतोस. काय रे भाई, नाही लक्षात येतं ना. एवढंच आहे. ठीक आहे काही, तुम्ही सांगा आणि आपल्या इमेज मध्ये समजलं की हा जिंकलाय की नाही ते. शौर्याचं एकच करेक्ट आहे हा. बिकॉज ऑफ काय सीन झाला माहिती का, हा एकच ठिकाणी आहे आणि हे बाकीचे जे इकडून तिकडून आले. हा इकडचा आहे, तो हितला आहे, हा इकडचा, असं काही ते समथिंग. मी फोटो आता बघितला. सो माझ्या पण लक्षात नाही आलं मी काय चेंज केलं. ठीक आहे. सो आता माझा चॅलेंज आहे, मी येतो. ठीक आहे. पण गाईज हा गेम असा आहे ना की खरंच झोपेतनं उठल्यानंतर जो एक वॉर्निंग आहे की झोपेतनं उठल्यानंतर खेळूच नका. नाही समजत की कुठली वस्तू कुठे जाते झोपेतनं उठल्यानंतर. मला तर काहीच नाही समजलं. उलट मी त्याच्यासाठी ठेवलं तरी मला नाही समजलं. खतरनाक. त्याच्यात खालती जी काचेच्या खालती जे आहे ना कलर वगैरे, त्याच्यामुळे तर काहीच समजत नाही. एवढा हार्ड लेवलचा गेम चॉईस केला असं वाटतं आता मला. मी फोटो काढतो. हा, मी डोळे उघडू. 1 2 3. 1 2 3 4 5. ठीक आहे, थोडं लक्षात आहे माझ्या. आता मिक्सअप करेल.
हे मी विसरलो. हे बाबूराव का हो रहा है ये? आय थिंक सो मी काय आय थिंक सो मी गेलो. आय थिंक सो. आय थिंक सो विसरलो. हा हा उघडू. उघड. हा गाईज यार विसरलो मी. आय विल ट्राय. इकडे बघत गेली. एक 2 नंबरला काय होतं 2 नंबरला काय होतं नाही हा नव्हता इथे. तर छोटी वस्तू कुठली तरी होती आणि इधर कुछ तो था. इधर कुछ तो छोटा वस्तू था जो मैं भूल चुका हूँ. ये इधर सही है. चला ठेवूया आणि तो तिथेच असेल. हा इथे आय थिंक सो मी याला इथे बघितले नाही. इथेच आहे. आपण इथेच आहे. आपण इथे. सो ठीक आहे माझा हाच आहे. पहिला उघड. हा हा बरोबर आला. शी यार तो इथं होता गाईज. छोटा होता बोललोस तू. हा बरोबर आहे. गाड्याला इथं होता. हा इकडं होता. तो एक चुकला. अरे हे कुठं होता तो? बरोबर आहे मग. हा बरोबर आहे. हा बघ हा म्हणजे 1 2 3 4 नाही हो, इथं चार. होतं हे, इथं. 4 आणि 4 बरोबर आहेत माझे गाईज. 4 बरोबर आहेत. 4 फोटोनुसार जो फोटो तुम्हाला बाजूला दिसला त्याच्यानुसार 4 बरोबर आहेत माझे. ठीक आहे तेवढं तरी कम्प्लीट करू शकतो. तू एकच माझे केलंस. एकच झाले. चल धैर्य तुझी बारी. अभी धैर्य की बारी गाईज. धैर्यासाठी इझी आता करूया काय मग. करू? काय नाही थोडा वेळ बस असंच. ठीक आहे धैर्य डोळे उघड. बघ. 1 2 थांब. हे बघ आम्ही चालू आहे. फक्त बघायचंय तुला नंतर अरेंज करायचंय. बघून घे आणि डोळे बंद करायचे. बंद कर डोळे. हाँ अभी अरेंज करने का इसको. हा झाला तोच तर झाला तुझा. हे इथं होता. कर तू कर. आम्ही काय बोलणार नाही तुला कुठं ते कार्ड काय ओपन करू मग. ते कुठं होतं काय होतं ते ठेव. कशी येऊ का मी? घ्यायचे नाही ते ठेवायचे कुठल्या अँगलला. हं. तुझं झालं की सांग आम्हाला की असंच होतं मग आम्ही सांगू तुला. झाला. सो गाईज फोटोनुसार तुम्हाला समजलंच आहे त्याप्रमाणे सांगतो. हा एक बरोबर आहे. हा एक बरोबर आहे. 2 हा 3 त्यानंतर हा 4 नंतर हा नाही हा इथंच नाहीये. घड्याळ 5 तो 6 बरोबर आहे. बाहेर जास्त चेंज पण नाही केला असेल. पण त्यांनी फिरवलं ना तुमच्या 6 शिकू मी. बघ ना तू 1 मी 4 हा 6 1 4 6 हे म्हणजे पनिशमेंट द्यायची तुला. सो गाइस आता मला विचारच पडला की पनिशमेंट क्या दी जाए. बैठ इधर तू. अपन लोग जीत गए ये हार गए. इसको पनिशमेंट क्या दिया जाए. क्या दिया जाए तेरे को पनिशमेंट. सोचो ये तो हर गेम में हारता ही रहता है. एक काम करू. शौर्यला ना बाहेर जायचंय हा आणि ना त्याला 5 वाला बोलायचं की मी नुबळा नाही एक चॅलेंज मला सिंपल सुचलंय. आहे. एक चॅलेंज मला सुचलंय. सो सिंपल वाला चॅलेंज आहे. आता चॅलेंज करतो तो डेरेस्ट चॅलेंज तर पाहिजे ना ब्रो. आणि शौर्यला निगेटिव्ह तर माझ्याकडे एक चॅलेंज आहे. तो चॅलेंज शौर्य करू शकतो. एक मी 20 सेकंदाचा टायमर लावीन. तो टायमर 20 सेकंद बस आहे. घाबरशील 20 सेकंद तुला या खोलीत अंधारात थांबायचं. इधर फेस दिखा दे रहा. गाईज हा अंधाराला खूप घाबरतो. 20 सेकंद. सो गाईज आता आपल्याला चॅलेंज दिलाय शौर्यला आणि आमचा एक छोट्यानं मोठा एक चॅलेंज होता की हे करायचा. आम्ही हे केलेलं की भाई
मेमरी चॅलेंज आहे. त्या मेमरी चॅलेंज मध्ये शौर्य हारलाय. मी बऱ्यापैकी हे केलं आणि धैर्याने माझ्यापेक्षा जास्त गेस केलंय. सो आपण एक याला चॅलेंज दिलाय की 20 सेकंद बाथरूम मध्ये लाईट बंद करून तू थांबायचंय. चॅलेंज एक्सेप्टेड. शौर्य चाललाय. आता कसं दिसतो बघ, डायरेक्ट वाईट मध्ये चालतोय. हा काय झालं एवढं मोठं नको. अरे येड्या आहे बघ, यांनी 2 सेकंदातच लावला. तुझा पोपट झाला. तू दरवाजा बिरवाजा ठोकत नाही, शांत उभं राहायचं. हाच चॅलेंज आहे बाई. आवाज नाही काढायचा, काय नाही, शांत उभं राहायचं. ठीक आहे. रिसेट केलास? थांब ना, रिसेट नाही केला अजून. खूप झाले. शौर्यला घाबरत होतो. अरे नाही झालंय बघ, येड्या इथं 10 झालं, आता असं 8च झालंय. 20 सेकंद त्याला आतमध्ये थांबायचंय. 20 minutes. हा नाही झालं. यार चॅलेंज असं हे झालं यार, काय करायचं. तू गाणं ऐकलास तू हे लावलं तर? मला ते कंचनाचं भेटलं नाही. जर ते भेटलं असतं ना तर मग तुझी हवा दंग झाली असती. ती वरडते ना ते लावत होतो त्याच्यात. हा झाला 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 करतोय. थांब जरा ना, चॅलेंज दिलंय येड्यासारखं वरती नुसतं झाला थोडं. अरे पण येड्या आपल्याला चॅलेंज दिलं, पनिशमेंट होती, थोडी एन्जॉयमेंट मध्ये घ्यायची होती. का झाला झाला करत होता येडा. चॅलेंज झालाय आणि त्याच्यामध्ये मला शौर्यला घाबरायचं होतं, पण या धैर्य मुली घाबरायला नाही जमलं. तरी तो आतमध्ये डोळे बंद करून आला. डोळे बंद करत होता. काय पनिशमेंट होती मग? तुला प्रॉपर 1 मिनिट ठेवलं. मी तिकडे बघतच नव्हतो. मला वाटलं कोणतरी तो आरसा देणार अशी बाई असेल. खतरनाक भाई. माझ्या डोक्यात बरेचसे रील्स पण आहेत अशा घेऊन, त्या आपण पुढे जाऊन बनवूच. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. एक सिम्पल मी डिम्पल असा आम्ही चॅलेंज केलेला, मेमरी ट्राय चॅलेंज. आम्ही तिघांमध्ये एक राऊंड खेळलो, त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे शौर्य हारला. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय.